गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 10 जुलै 2025 वार गुरुवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्याचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा योग आलेला आहे, ज्या दिवसाची आपण सगळेच भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। बघा, गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। तसं तर वर्षभर म्हणजे 365 दिवस आपण फक्त आपल्या गुरूंकडून काही ना काही मागत असतो, पण हा एकमेव दिवस असा असतो की ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंना काहीतरी देत असतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, उद्या गुरुपौर्णिमेला ही एक वस्तू तुम्ही तुमच्या गुरूंजवळ अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात नेहमीच गुरूंची कृपा राहील, कमकुवत झालेलं गुरुबळ मजबूत होईल, साक्षात गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। असं म्हटलं जातं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपलं गुरुबळ, गुरुतत्व जे आहे ना ते जागृत असतं आणि या गुरुतत्वात तुम्ही एखादा उपाय किंवा सेवा केली तर तो 100% फळ देतो। बघा, उद्या गुरुवारच्या दिवशी पवित्र स्नानाला महत्त्व आहे। उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या सेवांना जेवढं प्राधान्य आहे तितकंच प्राधान्य गुरूंना काही विशिष्ट वस्तू अर्पण करण्याला आहे। आता आपल्यापैकी असंख्य लोकांचे गुरु हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांना ज्या ज्या वस्तू आवडतात, पुरणपोळी असेल, केळी असतील, फुलं, सोनं चाफ्याची जी पिवळी फुलं असतील किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील, हे महाराजांना खूप आवडतं। हे उद्याच्या दिवशी महाराजांना आपल्याला अर्पण करायचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक अत्यंत दिव्य आणि गुप्त वस्तू सांगणार आहे। बघा, उद्या गुरुवारच्या दिवशी बाजारात, मार्केटमध्ये कुठेही जर तुम्हाला कमळाचं बीज भेटलं, कमळ बीज, तर आवर्जून तुम्हाला 7 कमळाच्या बिया आपल्या घरी आणायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला पिवळ्या रंगाचं एक हळकुंड सुद्धा घ्यायचं आहे। 7 कमळाच्या बिया, 1 हळकुंड, 2 गोष्टी आणि त्याच्यासोबत विड्याचं पान, अशा 3 गोष्टी तुम्हाला उद्या आपल्या घरी आणायच्या आहेत। आपलं दिवसभराचं जे रुटीन असेल, पूजा अर्चा, पारायण, जे काही असेल ते सगळं काही झालं त्यानंतर तुम्ही उपाय करा, किंवा मधल्या वेळात जेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेव्हा करा। जे विड्याचं म्हणजे नागवेलीचं पण आपण घेतलेलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि त्या पानावरती हळदीने आपली इच्छा लिहायची आहे। जी इच्छा तुम्हाला तुमच्या गुरूंकडून पूर्ण करून घ्यायची आहे ती इच्छा तुम्हाला एका शब्दात हळदीने लिहायची आहे। नोकरी, व्यवसाय, शिक्षण, मुलांसाठी काही असेल, आरोग्य असेल, धनसंपत्ती असेल, कर्जमुक्ती असेल, काहीही फक्त एका शब्दात तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे। आणि हे विड्याचं जे पान आहे, हे विड्याचं पान स्वामींच्या समोर ठेवायचं। जिथे महाराजांची मूर्ती तुम्ही ठेवलेली आहे, चौरंग पाठ जे काही असेल तिथे तुम्हाला हे विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती जिथे तुम्ही इच्छा लिहिलेली आहे त्याच्यावरती हळकुंड ठेवायचं आहे। हळकुंड ठेवत असताना त्या हळकुंडाला तुम्हाला 7 वेळा लाल धागा बांधायचा आहे। 7 वेळा म्हणजे 7 वेळा गुंडाळून जो धागा बांधाल, तो धागा बांधत असताना फक्त तुम्हाला ओम गुरु गुरु स्वाहा, ओम गुरु गुरु स्वाहा, ओम गुरु गुरु स्वाहा, ओम गुरु गुरु स्वाहा या एक मंत्राचा 7 वेळा जप करायचा। ओम गुरु गुरु स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि तो धागा 7 वेळा गुंडाळायचा। 7ही वेळा गुंडाळत असताना 7 वेळा हा मंत्र म्हणायचा, शेवटी त्याला गाठ मारायची। आता हळकुंडाला गाठ मारलेलं हे हळकुंड तुम्हाला त्या विड्याच्या पानावर मध्यभागी जिथे इच्छा लिहिलेली आहे त्यावर ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावरती 7ही कमळबीज ठेवायचं आहे। कमळबीज ठेवत असताना लक्षात ठेवा, कमळबीज ठेवत असताना प्रत्येक वेळी 1 कमळबीज हातात घ्यायचा आणि पुरुष सूक्त म्हणायचं। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे पुरुष सूक्तम आहे, संस्कृत किंवा प्राकृत कुठलंही तुम्ही म्हणू शकता, ते 1 वेळा म्हणायचं, 1 कमळबीज ठेवायचं, दुसऱ्या वेळेस म्हणायचं, पुन्हा दुसरं बीज ठेवायचं। असे 7 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचे आहेत आणि 7ही कमळाच्या ज्या बिया आहेत त्या तुम्हाला एक एक करत त्या पानावर ठेवून द्यायच्या आहेत। ठीक आहे, आता एवढं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हे विड्याचं पान, त्याच्यावर ठेवलेलं हळकुंड आणि कमळबीज दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचं आहे।
रात्री एक 7:30 किंवा 8, रात्री 7:30 किंवा 8 या दरम्यान तुम्हाला त्या विड्याच्या पानावर ठेवलेलं हळकुंड उचलायचं आहे. हळकुंड उचलायचं आहे आणि हे हळकुंड तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायचं आहे. तुमचा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यात ठेवा, तुम्ही तुमच्या कपाटातल्या तिजोरीत ठेवलं तरीही चालेल. जे विड्याचं पान आणि त्याच्यावर ठेवलेले ज्या कमळ बीज आहेत ते मात्र तिथून उचलायचं आहे. आणि जिथे जिथे तुळशीचं वृंदावन असेल, जिथे तुम्ही तुळशी मातेची पूजा करताय, अंगणात असेल किंवा कुठेही, तिथे तुळशीच्या जवळ थोडी माती बाजूला करायची आहे आणि त्या तुळशीच्या मातीत या 7ही कमळ बीजा दाबायच्या आहेत आणि त्याच्यासोबत जे विड्याचं पान इच्छा लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे. बघा, हा उपाय तुमच्या आयुष्यात तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असेल ना त्या इच्छा पूर्ण करेल. कमळ बीज ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, कमळ बीज हे प्रत्येक शुभ कार्यात अत्यंत पवित्र मानलं जातं. तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांना ज्या ज्या गोष्टी विशेष प्रिय होत्या त्यामध्ये कमळाचं बीज सुद्धा होतं. महाराजांना सोनं चाफ्याची फुलं जेवढी आवडायची तेवढीच कमळाची फुलं सुद्धा आवडत होती. जेव्हा तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेला कमळ बीज, हळकुंड, सगळ्यांनाच माहिती की हळकुंड ही गुरुग्रहाशी निगडीत आहे, जी गुरुबळ मजबूत करते, गुरूंवरती आपला प्रभाव पाडते, गुरुला आपल्या आयुष्यात मजबूत करते. जेव्हा तुम्ही हे हळकुंड आणि त्याच्यासोबत ही कमळ बीज महाराजांच्या समोर अर्पण कराल, सर्वात प्रभावी असणाऱ्या महाराजांच्या पुरुष सूक्तमाचं पठण कराल आणि महाराजांना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना कराल. लक्षात ठेवा, या सेवेने तुमचं गुरुबळही मजबूत होईल, तुमच्यावर येणारं संकटही टळून जाईल, गुरूंची कृपा राहील, ज्यामुळे वर्षभर तुम्हाला या एका सेवेचा अनुभव येत राहील. आता हे हळकुंड जे आपण आपल्यासोबत ठेवलेलं आहे ते कायम ठेवायचं. तुमची इच्छा पूर्ण झाली तरीही ते आपल्यासोबत ठेवायचं, कारण ही हळद तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता देईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती देईल, प्रत्येक गोष्टीत तुमची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, उद्याचा खास उपाय आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.